क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. दोन्ही सलामीवीर मैदानात असणार आहेत. सलामीसाठी फलंदाज अमर आणि मनोज सकपाळ अशा प्रकारची जोडी मैदानात आहे. कारण अमर आणि मनोज ही फार महत्वपूर्ण अशा प्रकारची जोडी मैदानात जाते आहे. आणि अनिकेतच्या खांद्यावरती पहिल्या षटकातली गोलंदाजी करण्याची धुरा सोपवली जाते कर्णधाराकडून. या कर्णधाराच्या विश्वासास तो कितपत पात्र ठरतो हे मात्र पाहणं गरजेचं आहे. कारण पहिला चेंडू आहे, पहिली इनिंग आहे आणि एकूण हा पहिला या दिवसातला सेमी फायनल क्वार्टर फायनलचा म्हणजेच उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतोय. जो सामना होतोय जयसिंगपूर विरुद्ध कोल्हापूर याच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल मात्र जयसिंगपूरच्या खात्यात. जयसिंगपूरचा कर्णधार मात्र पहिला चेंडू टाकण्याची जबाबदारी या अनिकेतच्या खांद्यावरती सोपवतोय. त्याचा मात्र सामना करावा लागणार आहे तो फलंदाज अमर. नॉनस्ट्राइक एंडला असणार आहे तो फलंदाज मनोज. अमर आणि मनोज अशी एकूण चांगल्या प्रकारची जोडी मैदानात आहे. त्यांना रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती अनिकेतच्या खांद्यावरती. अनिकेत मात्र या ठिकाणी पहिला चेंडू टाकण्याकरिता सज्ज होत आहे. या षटकातला हा पहिला चेंडू असणार आहे. तो बरोबर प्रवेशद्वार एंड कडून मारा करणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी परिवर्तन केलं जात आहे. पॉईंटच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक तिथे पॉईंटची आणि एक्स्ट्रा कव्हरची म्हणजे सर्कलच्या आतमध्ये असणाऱ्या खेळाडूंची अदलाबदल केली जाते. उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज पंचांकडे वाईड करता दाद मागितली जाते. वाईड देखील या ठिकाणी इशारा होतोय पंचांकडून. दरम्यान पहिली सुरुवात खराब अशा प्रकारची सुरुवात केली जाते. ऑफस्टिकवरती मारा करणं गरजेचं आहे कारण समोर अमोर आहे. अमोरच्या जोडीला नॉनस्ट्राइक एंडवरती असणार आहे तो म्हणजेच मनोज सकपाळ. मगाशी चांगल्या प्रकारे त्याने फलंदाजी केली होती. अशा प्रकारचा हा मनोज नॉनस्ट्राइक एंडवरती आहे. मात्र एक खराब चेंडू टाकलाय. त्यानंतर पाहूया कमबॅक करतो का की वेलकम बॅक करतो. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे. त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक आहे. स्लिपच्या पट्ट्यात चेंडू गेला होता. पहा शेवटच्या क्षणाला या चेंडूवरती बॅट भिरकावलेली होती. बॅट फिरवली होती आणि बॅट फिरवल्यानंतर तो चेंडू थेट काही टप्प्यानंतर क्षेत्ररक्षक स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. का पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू आता मात्र पहा त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नामी अशा प्रकारची एक संधी होती. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याकरता संधी देत नाहीये. दरम्यान चेंडू निर्धाव जातोय. पण जरूर पहिला चेंडू खराब टाकला होता. त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी केली. चांगली प्रकारची कामगिरी करत करत या ठिकाणी हे जे चेंडू आहेत ते निर्धाव टाकण्यात तो यशस्वी ठरतोय. आता मात्र या चेंडूवरती प्रहार आहे. प्रहार असून देखील उपयोग होत नाहीये कारण त्याला गॅप शोधता येत नाहीये. जर गॅप शोधली तर या ठिकाणी धावा होऊ शकतात. एकूण पहा 3 चेंडू निर्धाव टाकण्यात हा गोलंदाज म्हणजेच अनिकेत यशस्वी ठरतोय. तोच अनिकेत बघा धावांच्या बँकेत धावा जमा करून देत नाहीये. हे अनिकेतचं वैशिष्ट्य. अतिशय सुरेख अशा प्रकारचा चेंडू आहे. पूर्णतः बीट होतोय. अमर सारख्या एका बलाढ्य अशा प्रकारच्या फलंदाजाला तो जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय. याचाच अर्थ त्याचा टप्पा अचूक आहे. नियंत्रित अशा प्रकारची तंत्रशुद्ध अशा प्रकारची तो गोलंदाजी करतोय आणि तंत्रशुद्ध फलंदाजी होणं देखील गरजेचं आहे. पहा जर फटका पाहिला तर तंत्रशुद्ध होता. मात्र त्याला गॅप शोधणं गरजेचं होतं. दिशा देणं गरजेचं होतं आणि ही जर दिशा दिली असती तर निश्चितपणे या ठिकाणी धाव झाली असती. मात्र तसं काही होत नाही. पुन्हा एकदा पहा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं. क्षेत्ररक्षण पांगवलं जाते. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षकाला पाठवलं जाते. आता मात्र या षटकातला पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र पहा अलॉंग द कार्पेट खेळतो. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. या ठिकाणी निश्चितपणे हा चौकार. जबरदस्त अशा प्रकारचा फटका होता. आता मात्र या ठिकाणी जो 2 क्षेत्ररक्षकांचं मधलं जे क्षेत्र असतं या क्षेत्राच्या दरम्यान हा चेंडू सीमा पार होतोय. 5 सीमा पार झाल्यानंतर या ठिकाणी 4 धावा येतात. 4 धावा आल्यानंतर एकूण संघाची धावसंख्या होती ती 4. एकूण पाहिलं तर 5 आणि पहिल्या चेंडूवरती एक अतिरिक्त धावती स्वेर धावती. त्यानंतर हा चौकार आलाय. त्यानंतर धावसंख्या होते ती 5 चेंडू 5 धावा. अमर मात्र या ठिकाणी आता आक्रमक होतोय. त्याने जमिनीला सरसावून मारलेल्या आता मात्र ह्या जमिनीवरून वरून चेंडू भिरकावून देतोय षटकाराकरिता.
हा षटकार असणार आहे, कारण बॅटच्या पट्ट्यात घेतला होता. शेवटचा चेंडू होता या षटकातला, म्हणजेच पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. षटकाराकरिता षटकाराच्या मदतीने संघ पोहोचतो 11 या धावसंख्येवरती. जबरदस्त आणि छान पद्धतीची फलंदाजी केली आहे. निश्चित गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारची झाली होती. असं म्हटलं जातं, एक तेरी एक मेरी अशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी झालेली आहे. पहा, या ठिकाणी असं म्हणेन की पहा, चौकार षटकारांची आतिषबाजी इथे होईल का अचूक नियंत्रित गोलंदाजी. अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली, फलंदाजी झाली तर निश्चितपणे मजा येणार आहे. कारण चांगले चेंडू टाकले होते, 4 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकले. मात्र चौथ्या नंतरचा जो चेंडू होता त्याच्यावरती एक चौकार आला, शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार आलाय. याचाच अर्थ पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते एक चौकार एका षटकाराच्या मदतीने 11 अशी धावसंख्या होते. तर त्यापैकी अमर खेळतोय एकूण 10 या धावसंख्येवरती. एकूण 6 षटकांचा सामना असेल याची क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. जे उशिरा या ठिकाणी दाखल झाले त्यांच्या माहिती करता मी सांगतोय, मात्र यहाँ पर बदल होता हुआ हम सीधे चलते हिंदी के तरफ. अब गेंदबाजी की जिम्मेदार रहेगी ग्लेन के कंधों पर और खेलने की जिम्मेदार रहेगी मनोज के कंधों पर. ये देखिए, कोई जरूरत नहीं, इसी तरह की भटकी हुई गेंदबाजी करेंगे तो जरूर यहां पर मुनाफा होगा कोल्हापुर के लिए. जयसिंहपुर के तरफ से अब गेंदबाजी अच्छी तरह से होनी चाहिए, लाइन और लेन के साथ गेंदबाजी करनी चाहिए. ये आइकॉन खिलाड़ी है, गेंदबाज आइकॉन. ये देखिए, अब यहां पर पूरी तरह से बिट होते हुए मनोज को बिट किया है. जरूर यहां पर पहली गेंद खराब डाली थी. इसी तरह की शुरुआत अनिकेत ने भी की थी. पहली गेंद खराब डाली थी, उसके बाद 4 गेंदें अच्छी डाली थी और 5वें गेंद पर चौका आया था, 6ठे गेंद पर चक्का आया था. तो इसी तरह से ये दूसरी ओवर की भी उसी तरह की शुरुआत है. दायरे के अंदर ज्यादा खिलाड़ी है. ये देखिए, जरूर उठाकर खेला है. अब ये देखिए, ये दादा इथे बाजूला ना, दादा ये बाजूला ना, बाजूला ना दादा, ये दादा ज्यादा पुढे जाऊ नको. मनोज यहां पर बल्लेबाजी करते हुए, गेंदबाज ग्लेन. ये देखिए, क्या बात है, लाजवाब शॉट है. अब कोई भी मौका नहीं है. इसको विराट कोहली का शॉट कहते हैं. ये विराट कोहली इस तरह के बल्लेबाजी करते हैं. तो इसी तरह से बल्लेबाज ये मनोज ने बहुत ही अच्छी तरह से बल्लेबाजी करते हुए लगातार अब यहां पर अच्छी तरह से बल्लेबाजी करते हैं. लगातार ये दूसरा चौका है, तीसरा चौका लगाकर हैट्रिक पूरा करते हैं या नहीं ये भी देखेंगे. अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करेंगे ग्लेन और उनका सामना करने के लिए तैयार है मनोज. ये देखिए, अच्छी गेंद और ये गेंद बाउंड्री के बाहर. क्या बात है, बहुत ही अच्छी तरह से इस गेंद को परखा था, पढ़ा था, पढ़ने के बाद इस गेंद पर बल्ला घुमाया और ये चौका आया. और देख घुमा के और घुमा कर यहाँ पर ये एक नहीं, दो नहीं, लगातार तीन चौके आए हैं मनोज के बल्ले से. अब मनोज का बल्ला बोल रहा है गोली की रफ्तार से तेज बॉडी लाइन के बाहर जाती हुई. अब यहाँ पर हवा में नहीं खेलते, तारामंडल में ज्यादा नहीं खेलते, जमीन के सहारे खेलते हैं, ग्राउंड शॉट खेलते हुए अब यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करते हुए ग्लेन की अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करेंगे गेंदबाज ग्लेन. ये देखिए, अब यहां पर ये चौथा चौका. अब 4 चांद लगे, 4 चांद लगे हैं, 4 चौके आए हैं. ये है हुकुम का इक्का, ये कोल्हापुर के पास है अच्छी बल्लेबाजी करते हुए. अब ऐसा कहा जाता है जब आप खेलते हैं तब आपको हुकुम का इक्का अच्छी जगह लगाना चाहिए. तो अच्छी जगह यहां पर इस खिलाड़ी को बुलाया है, ओपनिंग बैट्समैन को लाया है और ओपनिंग बैट्समैन ने यह बहुत ही अच्छा काम किया है. लेकिन अभी भी देखेंगे तो उनका बल्ला ज्यादा बोल रहा है, ज्यादा तेजी से खेलने की कोशिश करते हैं. देखिए, उनके सामने एक खिलाड़ी को खड़ा किया है. अब ये देखिए, जरूर गति परिवर्तन करते हुए और गति परिवर्तन के बाद यहां पर यह यहां पर ये ओवर भी खत्म होता हुआ. 2 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या
28 रन। अब यहाँ पर ये देखेंगे, एक नहीं, दो नहीं, तीन नहीं, तो लगातार चार चार चौके लगाए हैं और चार चौके के साथ अपने टीम को आगे बढ़ाते हुए, और इसी के साथ कुल मिलाकर रन संख्या 28 रन 2 ओव्हर के बाद 2 षटकांचा खेळ संपतोय आणि या ठिकाणी धावसंख्या होती ती 28। कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गडीबाद होत नाहीये। अमर आणि मनोज ही सलामीची जोडी अजूनही आपण मैदानात पाहतोय, ती म्हणजेच ASK कोल्हापूर या संघाकडून। मात्र त्याला तोंड देण्याचं काम करणारे ती संजय 11 जयसिंगपूरची ही टीम। मी मगाशीच म्हणाल होतो की दोन्ही संघांच्या नावामध्ये पहा, एका बाजूला कोल्हापूर आहे, दुसऱ्या बाजूला जयसिंगपूर आहे, कोण कोणाचा काढणार धूर, अशा प्रकारचा प्रश्न मात्र तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धावांचं मात्र या ठिकाणी पाऊस पडताना आपण पाहतोय आणि हे हौस मात्र मनोज पूर्ण करतोय। अमर देखील तशाच प्रकारची कामगिरी करणार का? मात्र चेंडू सोपवला जातो तो अनिकेतच्या हातात। अनिकेतच्या या चेंडूवरती मात्र चेंडू या ठिकाणी वन बाउंड सीमा पार। पहा, जबरदस्त फटका होता, फ्लॅट शॉट होता आणि या चेंडूवरती पहा एकूण 4 धाबा येतात। बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, बरोबर लॉंगऑफच्या बाजूने, लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या बरोबर उजव्या बाजूने हा चेंडू सीमा पार होतोय। डाव्या बाजूला जे स्ट्रेट ड्राईव्हचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मात्र जात नाहीये मिड विकेट। आणि आता मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका आहे तेजीने आणि खराब क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी निश्चितपणे फायदा होणार आहे तो अमरला। एक चांगला चेंडू होता, चांगल्या प्रकारे भिरकावलेला होता, जमिनीला सरसवून येणारा सुरक्षित अशा प्रकारचा फटका होता आणि या सुरक्षित फटक्याचा निश्चितपणे या ठिकाणी फायदा होतोय। आणि दरम्यान एकूण धावसंख्या होते ती धावसंख्या 36। अमर पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि हा साधा सोप भाजेल। पहा, पहिल्यांदा खाली पडला, दुसऱ्यांदा खाली पडलाय, तिसऱ्यांदा देखील खाली पडत होता, त्यानंतर मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय आणि जबरदस्त अशा प्रकारचा पहिला गडी बाद करण्यात, पहिला गडी गारद करण्यात या ठिकाणी हा गोलंदाज यशस्वी ठरतो। अनिकेत या ठिकाणी हा पहिला गडी बाद करण्यात यशस्वी ठरतो आणि या ठिकाणी हा नवा फलंदाज अमरची जागा घेण्याकरिता नितीन माटुंगे जातोय। मला वाटतं मगाशी नितीन माटुंगेने सुरुवात केली होती, आता मात्र सुरुवात केली जाते ती अमर आणि मनोज कडून। याच 15 चेंडूमध्ये एकूण 47 धाबा कुटणारा नितीन माटुंगे आता अमरची जागा घेणार आहे। हा नितीन तशाच प्रकारची फलंदाजी करणार का? चौकार षटकार ठोठावणार का? याच नितीनचं मात्र वैशिष्ट्य पाहिलं तर आधीच्या स्पर्धेमध्ये त्याने एकूण आधीच्या स्पर्धेमध्ये त्याने एका षटकामध्ये 5 षटकार ठोठावले होते। हे नितीन माटुंगेचं वैशिष्ट्य आहे। नितीन माटुंगेचा हा इतिहास आहे। मात्र इतिहास असून चालत नहीं, मैदानात मात्र काम करावं लागतं तरच मात्र दाम मिळतं। आज की शाम किसके नाम, ये सवाल है, इस सवाल का जवाब हम जरूर देंगे। लेकिन अब अगली गेंद डालने के लिए तैयार है ये अनिकेत ने अभी सफलता पाई है। अमर को वापस भेजा है, अमर को वापस भेजने के बाद उनका आत्मविश्वास बढ़ता हुआ, लेकिन खेलने की जिम्मेदार रहेगी मनोज के कंधों पर। अब ये अच्छी गेंद जरूर यहाँ पर खेलने की जरूर कोशिश की है, लेकिन ये देखिए खराब फील्डिंग के बदौलत 1 रन पूरा किया है, दूसरा रन भी पूरा करते हुए क्या इस बार यहाँ पर जयसिंहपुर की टीम थोड़ी यहाँ पर तकलीफ में है। कुछ यहाँ पर प्रेशर है, प्रेशर रिलीज करने की जरूरत है। प्रेशर रिलीज करने का प्रयास अब यहाँ पर ये गेंदबाज करते हुए अनिकेत, जिन्होंने एक सफलता पाई है, उनके बाद अच्छी गेंद डाली थी और मनोज को भी खेलने का कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया था। लेकिन यहाँ पर खराब फील्डिंग, क्रिकेट में साथ देने से अच्छी बात हो सकती है, तो इसीलिए एक साथ देकर अच्छी बात करनी चाहिए। लेकिन अगली गेंद अंपायर के बगल से ये देखिए उठा करके लगा है, क्या बात है, लाजवाब। यहाँ पर बल्लेबाजी होती है, गोली के रफ्तार से सीधी गेंद बाउंड्री के बाहर। हो मनोज का इंजन अब गर्म है, जाता यहाँ पर बड़े चौके छक्के लगाते, ये उनका बहुत ही बेहतरीन छक्का और इसी छक्के के साथ कुल मिलाकर रन संख्या 44 रन। अब यहां पर पूरी तरह से महंगे साबित होते हुए गेंदबाज
अनिकेत, ये देखिए फुल टॉस गेंद थी। इस गेंद के ऊपर देखिए इतना ज्यादा प्रयास करते हैं, ज्यादा कोशिश करते हैं, बल्ला तेजी से घुमाते हैं और घुमाने के बाद देखते हैं इतनी गेंद तेजी से आती है और यहां पर ओवर भी खत्म होता हुआ 3 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 45 रन। पहले जो शुरुआत की थी बल्लेबाजी की अमर और मनोज ने, उसमें से अमर आउट हो चुके हैं। अमर ने कुल मिलाकर 2 चौके लगाए, 1 छक्का लगाए, 3 चौके लगाए और 18 रन पर वो आउट हो चुके हैं। लेकिन मनोज अभी भी मैदान में है। उनमें उनके देखेंगे तो 1 छक्का है और 25 रन है और 4 चौके भी उसमें शामिल है। लेकिन पहले ओवर के बाद 11 रन, दूसरे ओवर के बाद देखते हैं दूसरे ओवर में 17 रन और तीसरे ओवर में 17 रन और 3 ओवर का खेल यहां पर खत्म होता हुआ और 3 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 45 रन। अब यहां पर खेलने की जिम्मेदार रहेगी नितिन माटुंगे के कंधों पर। ये नितिन माटुंगे के पीछे क्यों रखा था, ये सवाल आपको अब पता चलेगा, क्योंकि 3 ओवर हो चुके, अभी यहां से 3 ओवर शेष है। ये 6 ओवर का मैच है, इसीलिए नितिन माटुंगे को पीछे रखा था। ये यहां पर कोल्हापुर की सोच थी। अच्छी सोच है, अच्छी सोच हमें महान बनाती है, छोटी सोच और पैरों में मच हमें महान नहीं बनाती है। तो इसीलिए आपको सोच अच्छी होनी चाहिए, बड़ी सोच होनी चाहिए और सोच के साथ यहां पर ये देखिए अब ये पूरी तरह से बाल बाल अच्छी कोशिश करते हुए ये गेंदबाज रहेंगे। ग्लेन ये आइकॉन खिलाड़ी है। अब यहां पर गेंदबाजी करते हुए अगली गेंद, अब ये देखिए ग्लेन यहां पर गेंदबाजी करते हैं, लेकिन नितिन माटुंगे उनके सामने रहेंगे। ये मशहूर खिलाड़ी है, बड़े चौके छक्के लगाते हैं, लंबा चौका और लंबा छक्का लगाने का उनके पास यहां पर मौका रहेगा। उनके सामने है ग्लेन। अब ये देखिए आते ही शुरुआत की है, लेकिन वहां तो फील्डर मौजूद है। खराब फील्डिंग, अब ये खराब फील्डिंग दबाव है, आपको सफलता पानी है, आपको ये यहां पर मैदान में जीत पाना है, तो आपको क्या करना है, किसी के दबाव में नहीं और किसी के प्रभाव में नहीं खेलेंगे तो जरूर यहां पर अच्छा काम हो सकता है। अच्छा काम करने के लिए ये बातें आपको छोड़नी चाहिए। छोटी सोच और पैरों में मोच हमें महान नहीं बना देती है। तो ये देखिए फिर एक बार, अब ये देखिए क्या बात है, कोई जरूरत नहीं है, ये तो छक्का ही है, इरादा किया था पक्का, ये लगा छक्का। नितिन के बल्ले से बहुत ही अच्छी तरह से यहां पर बल्लेबाजी करते हुए दोनों खिलाड़ी दुबई रिटर्न है। दुबई में जो बड़ा टूर्नामेंट होता है उसमें खेलने वाले ये खिलाड़ी है। 10 PL में नितिन ने अच्छा काम किया था, मनोज ने भी अच्छा काम किया था। ये देखिए अब यहां पर देखते हैं ये बल्लेबाज वापस आते हुए, हो बैट की लीडिंग हिस्ट्री। अब यहां पर काम तमाम होता हुआ, अब ये मैदान में जड़ा हुआ जंग और यहां पर क्रिकेट करेंगे। अब नितिन माटुंगे को किया है अब भंग। नितिन वापस आएंगे और नितिन की जगह लेने के लिए नए बल्लेबाज मैदान में जाते हुए नंदू उल्पे यहां पर गए बल्लेबाजी के तौर पर मैदान में जाते हुए। अब यहां पर नितिन की पारी खत्म होती हुई, नितिन ने कुल मिलाकर देखेंगे 1 चौका 1 छक्का लगाया है और वो वापस आ चुके हुए जिन्होंने किए है 3 गेंदों का सामना किया है और 10 रन इकट्ठे किए हैं। 10 PL दुबई में जो टूर्नामेंट्स हुआ था उस टूर्नामेंट्स में नितिन माटुंगे ने अच्छा काम किया था और उनको साथ देने वाला अब यहां पर नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज भी अमर नॉन स्ट्राइक एंड पर है, लेकिन नए बल्लेबाज मनोज है, लेकिन नए बल्लेबाज नंदू यहां पर आते हुए। अब ये देखिए ये देखिए ये भी गेंद जरूर जाएगी स्ट्रेट ड्राइव के रूप में। ये देखेंगे खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। दीवाने किसने बनाया,
ये बल्लेबाज नंदू ने आते ही एक छक्का लगाया। ये छक्का देखिए कितना आत्मविश्वास के साथ लगाया था और आत्मविश्वास के साथ इस छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 4 ओवर के बाद 2 विकेट के नुकसान पर 62 रन 62 रन है। अब देखते हैं यहां से 12 गेंदे शेष है और 12 गेंदे में लगभग 20 रन आएंगे तो अच्छा यहां पर टारगेट सेट हो सकता है और इसी तरह से बल्लेबाजी करेंगे तो यहां पर, लेकिन देखते हैं ये अच्छी बात रहेगी बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। जो मैदान में मनोज है, जो मनोज अच्छा काम करते हैं, अच्छी बल्लेबाजी की है और अच्छी बल्लेबाजी करने के बाद जिन्होंने अब चौके छक्के के साथ अच्छा साथ दिया है उनका लेखा जोखा भी हम बताएंगे। कुल मिलाकर रन संख्या 62 रन 62 रन 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर के बाद। अब यहां पर गेंदबाजी करने की जिम्मेदारी रहेगी गेंदबाज असन के कंधों पर। असन गेंदबाजी करेंगे। ये यहां पर 5वां ओवर प्रगति पर है। 4th ओवर इज प्रोग्रेसिव एंड बॉलिंग बाय असद टू मनोज। ओहो अब यहां पर यार क्या खराब फील्डिंग, ये दोबारा गलती होती हुई ये छक्का आता हुआ। पूरी तरह से जोश में होश खो बैठे और जोश में होश खो बैठने के बाद यहां पर ये सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई। मनोज का कैच छूटा है, कैच छूटा, मैच छूटा। अब यहां से अनिकेत उस स्थान पर आते हुए, क्योंकि अनिकेत को मालूम है मनोज उनके सामने बल्लेबाजी करने के लिए तैयार है। अब यहां पर बार बार इस खिलाड़ी ने 2 बार यहां पर गलती की थी। गीता ड्रेसेसचे मालक कुणाल कोरे या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतो। मात्र चेंडूकडे गेलो तर लक्षात येईल की शरीर यष्टीवरती आढळतोय। आदरणीय कुणालजी कोरे या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं आम्ही विश्वजित चषक 2021 मध्ये विश्वजित युवा फाउंडेशन कोटे मकाळच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक अनिकेत जातोय, एका हातात झाल पकडतोय, अप्रतिम। अनिकेतने पहा आपली जागा बदलली होती, त्या क्षेत्ररक्षकाला त्याने बाजूला केलं होतं, एका हातात झेल टिपतोय, एक दर्जावर अशा प्रकारचा झेल टिपण्यात हा अनिकेत यशस्वी ठरतोय। या ठिकाणी आणखी एक गडी म्हणजेच मनोज बाद होतोय, जो एक जबरदस्त अशा प्रकारची धडकेबाज फलंदाजी करणारा मनोजला मात्र तंबूत परतवलं जात आहे। धावसंख्या होती ती एकूण 68 आणि मनोजने पहा एकूण 14 चेंडू मध्ये 32 धावा कुठल्यात, हे मनोजचं वैशिष्ट्य आहे। अजूनही या ठिकाणी जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा फलंदाज मैदानात आपण पाहतोय, नवा फलंदाज देखील आपण मैदानात जाताना पाहतोय, तो म्हणजेच प्रशांत असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील एक युवा अशा प्रकारचा खेळाडू आहे, जाणकार सांगतात आणि जाणकारांच्या माध्यमातून प्रशांत इंगळे या ठिकाणी मैदानात जाणार आहे। प्रशांत इंगळे जर चांगले खेळले, प्रशांत पिंगळे जर चांगले खेळले तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचे या ठिकाणी धावा मात्र रचू शकतात। गोलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, मनोज सारख्या एका स्थिरावलेल्या फलंदाजाला तो तंबूत परतवण्यात यशस्वी ठरतोय। गोलंदाजी चांगल्या प्रकारची, अतिशय सुरेख चेंडू आहे, फलंदाजाला काही कळत नाहीये, चेंडू मात्र या ठिकाणी पहा शरीर यष्टीवरती जातोय, अनिकेत चेंडूवरती येतोय, याचा अर्थ फलंदाज थांबतायत, कारण त्यांना माहित आहे की अनिकेत एक गुणवान आहे, एक ऑलराऊंडर आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील करतो, त्यामुळे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रश्न उडत नाहीये। यष्टीरक्षकाने जरूर या ठिकाणी थ्रो केला होता, त्या थ्रोवरती मात्र अतिरिक्त धाव मिळत नाहीये। नवा फलंदाज प्रशांत पिंगळे या ठिकाणी स्ट्राईक एंडला येणार आहे, त्याला मात्र कानमंत्र दिला जातोय, कारण हे निर्णायक आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं हे 5वं षटक असणार आहे आणि 5व्या षटकातला मारा मात्र गोलंदाज हसन करतोय।
ज्याने एक चांगल्या प्रकारचा मोहरा टिपलाय. एक यशस्वी अशा प्रकारची गोलंदाजी, अतिशय सुरेख. पहा मनोज गेल्यानंतर धाबगती किती कमी येते. आधी पहिल्यांदा मला वाटतं मनोज, अमर, त्याचबरोबर नितीन हे तीन चांगल्या प्रकारचे फलंदाजी करणारे फलंदाज मैदानातून बाहेर गेल्यानंतर धाबगतीवरती रोख लावण्यात हा गोलंदाज यशस्वी ठरतोय. नितीन नंतर पहा या ठिकाणी हळूहळू यात धावसंख्या कमी होऊ लागली. मनोजही परतला आणि त्यानंतर मात्र या 5व्या षटकात फार धावा जमा करता आलेल्या नाहीयेत. त्या म्हणजेच कोल्हापूर संघाला IS केला. या ठिकाणी निश्चितपणे पंच आमच्या दिशेने बळतात आणि हा स्वर असल्याची खूण करतात. प्रशांत मात्र या ठिकाणी हा एक चांगला फलंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला एक नामवंत आणि उगवता अशा प्रकारचा तारा. धावसंख्या 70. पहा 5वं षटक आहे. 5व्या षटकातला मारा बरोबर प्रवेश द्वार एंडकडून मारा केला जातोय. आता मात्र जरूर चेंडू हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर निश्चितपणे नक्की क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार यात काही शंका नाही आहे. आणि हा चेंडू जबरदस्त अशा पद्धतीने खेळल्यानंतर जरूर हवेत होता. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू मात्र या ठिकाणी सीमा पार होतोय. दरम्यान षटक देखील संपतोय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 74. अजूनही एक षटक बाकी आहे. 6 चेंडूमध्ये जर 12 धावा आल्या तर खूप मजा येणार आहे. एक चांगल्या प्रकारचं लक्ष ठेवता येणार आहे ते ISK कोल्हापूर संघाला. कारण त्यांच्या समोरचा जो संघ आहे तो म्हणजेच संजय 11 जयसिंगपूर. जयसिंगपूर हा देखील एक नामवंत अशा प्रकारचा संघ आहे. कोल्हापुरातला एक नामवंत आणि त्या परिसरामध्ये 4-5 जिल्ह्यामध्ये या दोन्ही संघांची नावं आहेत. अशा प्रकारचे हे दोन्ही संघ आज या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये एकमेकांसमोर लढताना आपण पाहतोय. मात्र शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातला मारा मात्र करण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज सतीश मखदूम खांद्यावरती. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं. मैं रामपुर से यानी चिपलून से अमित अदवड़े यहां पर आपकी सेवा के लिए तैनात हूं. लेकिन गेंदबाजी करने की जिम्मेदारी रहेगी सतीश मखदूम के कंधों पर. अब ये पहली गेंद, ये देखिए जरूर उठाकर खेला है, जरूर उठाकर खेलते हुए, लेकिन फील्डर बन गए दर्शक बन गए दीवाने. तुम्ही कुठे पण दापोली कुठे रामपूर माझं गाव आहे. तुम्ही रामपूरला रामपूर मार्ग. जरूर यहाँ पर ये खिलाड़ी है सतीश, ये खिलवाड़ करने की कोशिश करते हुए. गेंदबाज ये देखिए है रत्नागिरी में होती है चैंपियन ट्रॉफी. ये भी रत्नागिरी में का अनुभव इनके पास है, नंदू के पास है. हाथखंबा स्पोर्ट्स के तरफ से खेले थे, लेकिन आज यहाँ पर कोल्हापुर के खाते में. ये देखिए क्या बात है, तारीफ करने वाला ये स्ट्रोक है. अच्छी यहाँ पर सोच है, अच्छी सोच के साथ इस गेंद को बाहर कर दिया है और इस पर यह चौका आता हुआ. अच्छा इरादा था और अच्छे इरादे के साथ यहाँ पर यह बहुत ही अच्छी तरह से ये गेंदबाजी भी होने की जरूरत है. गेंदबाज ये देखिए आगे जाकर खेलने की कोशिश की थी, पूरी तरह से बिट होते हुए अपने कदमों का इस्तेमाल जरूर किया था, लेकिन बैट और गेंद का कोई संपर्क नहीं. और इसके बाद यहां पर स्कोर रुका हुआ. कुल मिलाकर रन संख्या 84. अगली गेंद ये देखिए फिर एक बार यहां पर बार यहां पर बिट होते हुए. ये अच्छी कोशिश अनिकेत, देखेंगे कितने चौकन्नी खिलाड़ी है, ये होनहार खिलाड़ी है. अब आखिरी ओवर में इस तरह से दबाव डालने का प्रयास करते हैं और इस दबाव के साथ दबाव रिलीज करने की जरूरत रहेगी, लेकिन खेलने की जिम्मेदारी रहेगी अपकमिंग खिलाड़ी प्रशांत के कंधों पर. ये प्रशांत कोल्हापुर का ये मशहूर बल्लेबाज है और नया भी है, नया है वो अपकमिंग खिलाड़ी है. ये अपकमिंग खिलाड़ी को गेंदबाजी करते हुए
गेंदबाज। ये देखिए अच्छी गेंद, पूरी तरह से अच्छी फील्डिंग है, अच्छी फील्डिंग, लेकिन हाथ से गेंद हाथ से गेंद छूटती हुई, मिस फील्ड। एंड यहाँ पर ये चौका, और इसी के साथ यहाँ पर 6 ओवर का मैच खत्म होता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 89 और 90 रनों का यहाँ पर टारगेट रहेगा। जब तक खेल रुका है तब तक के लिए मैं अलविदा कहता हूं और फिर मिलता हूं इस छोटे से ब्रेक के बाद। यू गए यू आए, कमॉन। डीजे तो नहीं है लेकिन आवाज यहां से बंद होगी। They are ready to go on the pitch. Aniket and Akshay. They are very famous for their huge hitting, and they had shown their hitting many time in the Kautumankal Mahankali Sugar Factory ground. The two openers, they are moving to the pitch, and they are very know about the score, which type of run rate they want, and they have decided they will chase the 90 score. And now we are going to turn to the bowling team Kolhapur. They are very good in the bowling. They are very expert in the bowling. So this game will be fighting game in both team, Jaisingpur and Kolhapur. And the name of first bowler is Aniket. Aniket, he is on the bowling run up. He is ready. Batsman is ready. And this is the first ball from Kolhapur team. Aniket is ready. And this is the slower on ball. Batsman has beat, totally beat. This is the slower one. Yeah, both batsman and bowler, they are same. Aniket, both are ready. First ball was, and again 1 second, slow one. Yeah. And this is the first run of leg by. Batsman, umpire has leg by. This buys. This is the first run on the board of Jaisingpur team. Aniket, he is doing variation in his ball. Slower 1-1 and again slower 1-1. And now Akshay, he is on the strike. Akshay, he is very famous for hitting, and now he is ready. We will see what type of batting will be there from Akshay. Next ball. Again slower one.
bowler Aniket, he is doing just as I told, he is doing variation in his bowling, and that's why he is taking success on his bowling. Both batsmen, they are discussing about the run rate, what type of shot they have to do. Next ball from Aniket. Again slow one, and this is the first wicket of Jaisinghpur team. Just bowler Aniket, he was trying to get the wicket on very first ball, but he finally got the wicket of Akshay. Akshay, he is going on duck. एक और This is the first wicket, first success for Kolhapur, and this is the huge success for Kolhapur team, because as I told, Akshay was a very good hitter, but unfortunately he lost his wicket. Next batsman, Vijay Kamble. Vijay Kamble, he is on the strike, on the middle. Aniket, one more time, he is ready to bowl. Aniket just observing about the field, and he's ready. Again, one more time, that was a slow run ball, and he is taking 4 runs to the long offside. This is the 4 run, good 4 run for the Jaisinghpur team, and they need of that type of run. Next ball from Aniket. Yes, this is the huge viewership from Kamble, and again he will get 4 runs, and after 1 over score is 9, loss of 1 wicket. After 1 over, 9 run is there of loss of 1 wicket. थँक्यू. मला वाटतं अमित लोखंडे कवठे मकाळहून हे आपल्याला इंग्लिशमधून या ठिकाणी समालोचन करताना पाहिलं. मात्र थेट आता मी मराठीकडे जातोय आणि मधून हिंदीचा देखील आवाज आपल्याला ऐकायला येणार आहे, तोही माझाच असणार आहे. खास या ठिकाणी आपण ही जबरदस्त अशा प्रकारची स्पर्धा पाहतोय. उपउपांत्य फेरीचा सामना पाहतोय. जो उपउपांत्य फेरीचा सामना होतोय ASK कोल्हापूर यांनी प्रथम फलंदाजी केली. 89 धाबांचा या ठिकाणी डोंगर रचला आणि 89 धाबांनंतर 90 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे. तो ASKचा प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच संजय 11 जयसिंगपूरचा सलामीचा फलंदाज म्हणजेच अनिकेत या ठिकाणी बाद होतोय. अक्षय या ठिकाणी स्वस्तात बाद होतोय. विजय कांबळे मैदानात असणार आहे. अनिकेत मात्र त्याला साथ देणार आहे. गोलंदाजीची धुरा बॉलर संतोष पाणीवाल्या नाही आहे. संतोषच्या खांद्यावरती असणार आहे. जलपानाची व्यवस्था करायची आहे. संतोषच्या या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे. मात्र या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मोठ्या धाबांची अपेक्षा असणार नाहीये, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. तो क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, झपकन अशा प्रकारचा थ्रो करतोय. निश्चितच या ठिकाणी या चेंडूवरती 1 धाव मिळते. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावतोय. एकूण धावसंख्या होते ती 10. निश्चित आनंदाने सामना पहा. दुसऱ्या षटकातला आपण सामना पाहतोय.
एकूण 6 षटकाचा सामना आहे. मात्र या चेंडूवरती पाहायचं आहे, चेंडू मात्र सीमा पार होतोय. हा जबरदस्त अशा प्रकारचा चौकाराचा इशारा करताना आपण पाहतोय. एक दर्जेदार अशा प्रकारचे पंच मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये ज्यांचं नाव आहे अशा प्रकारचे सचिनजी सांगेकर हे मुख्य पंच, तर पंढरपूर आणि सांगलीमध्ये ज्यांचं नाव आहे अशा प्रकारचं एक नवोदित अशा प्रकारचे पंच म्हणजेच कुणाल गुंड हे या ठिकाणी आपण स्क्वेअर लेग पंच म्हणून पाहतोय. त्यानंतर मात्र चेंडू टाकला जातोय. ASK याचाच अर्थ इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर. आता मात्र या ठिकाणी ताळमेळ नाही आहे. फलंदाज या ठिकाणी सुखरूप मात्र क्रीज मध्ये जाणार का? मात्र फलंदाज मात्र या ठिकाणी सुखरूप क्रीज मध्ये आहे. आडवा होता आपल्या दरम्यान हे दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकातला मारा मात्र अतिशय छान पद्धतीने केला जातोय. तो गोलंदाज संतोषचा सामना मात्र करावा लागणार आहे. तो फलंदाज विजयच्या या चेंडूवरती मात्र वैभव आयकॉन जो खेळाडू आहे हा या ठिकाणी झेल पकडतोय आणि दरम्यान ही खेळी संपुष्टात येते आहे. जयसिंगपूरचा या ठिकाणी जो दुसरा गडी आहे तो तंबूत परततोय. आयकॉन ग्लेन विट्टी हा मात्र ग्लेन विट्टी आयकॉन खिलाडी आहे. विक्रोलियन मुंबईमधून खेळणारा ग्लेन विट्टी आज मात्र आपण या कोल्हापूरच्या खात्यातून आपण पाहतो षटकारांचा बादशाह आहे. षटकारांचा वर्षाव करतो. पाऊस पडल्यासारखे षटकार ठोठावतो. मी त्याला चिपळूणमधील अलोरे या गावात पाहिलेलं होतं. तो जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करतो. तोच मात्र ग्लेन विट्टी या ठिकाणी आज या मैदानात खेळताना आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी सगळे जाणकार सकतायत आणि त्या पद्धतीने आपण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. चेंडू मात्र सोपवला जातो आहे तो म्हणजेच संतोषच्या हातात. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू असणार आहे. याच संतोषचा 10-12 पॉलांपेक्षा अधिक रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. एक चांगला खेळाडू बाद केल्यानंतर मात्र ग्लेन करिता हा तो चेंडू टाकणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे कारण षटकारांचा बादशाह या मैदानात येतोय. मुंबईचा एक जबरदस्त रणझुंजार अशा प्रकारची फलंदाजी करणारा एक धुरंधर अशा प्रकारचा फलंदाज मैदानात येतोय. मात्र त्याला गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे ती या संतोषच्या खांद्यावरती. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. आता मात्र अलॉंग द कार्पेट खेळल्यानंतर पहा लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे तो चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र ही एकेरी धाव, या एकेरी धावेने मात्र संघ पोहोचतोय 90 धावांचा पाठलाग करताना 15 या धावसंख्येवरती. गोलंदाज देखील जाणकार सांगतात कोल्हापूरचाच आहे आणि तो बायकर मॅन आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे. स्प्लेंडर जी बाईक आहे ती त्याने आपल्या घरी घेऊन गेला होता. आपल्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या म्हणजे चांगल्या खेळाच्या माध्यमातून तोच संतोष या ठिकाणी गोलंदाजी करतोय. मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी त्याच संतोषच्या खांद्यावरती. चेंडू खेळण्याची जबाबदारी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फटका मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतो का ते पाहायचंय. मात्र हा चेंडू या ठिकाणी पाहायचंय चौकार येतो, षटकार येतो. पंच मात्र या ठिकाणी चाचपणी करतात. दरम्यान पंचांकडून षटकाराचा इशारा येतोय आणि या षटकारासह पहा अनिकेतने या ठिकाणी सांगितलंय की माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे क्षमता आहे, मी मैदानात असेपर्यंत सामना मात्र मी सोडणार नाहीये. ही जिद्द असली पाहिजे. आपण हरलात तरी चालेल परंतु हरत असताना पराभूत होणाऱ्या संघाच्या कपाळावरती घाम फुटला पाहिजे आणि प्रेक्षकांनी तुमचं म्हणजे नाव घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा तुम्ही पराभव पत्करला तरी चालेल अशा प्रकारची फलंदाजी मात्र या फलंदाजाकडून करणार का आणि अशा प्रकारचं प्रत्युत्तर मात्र दिले जाणार का 90 धावांचा पाठलाग करताना. दरम्यान एकूण पहा 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22. या षटकात एकूण धावा खर्च झालेत त्या एकूण पाहायचंय 13 धावा या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत. 24 चेंडू 68 धावांची गरज. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का चिपलून से स्वागत करता हूं और आज का ये
आखिरी मैच है और आखिरी मैच में यानी क्वार्टर फाइनल के मैच में कोल्हापुर और इस्लामपुर के बीच का मैच पहले बल्लेबाजी करते हुए 89 रन यहां पर इकट्ठे किए थे। 90 रन का टारगेट सेट किया था इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापुर के खिलाड़ी। अब यहां पर फील्ड करते हुए अब इंडियन स्पोर्ट्स कोल्हापुर अब यहां पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आशुतोष यहां पर आशुतोष यहां पर गेंदबाजी करेंगे। आइकॉन खिलाड़ी है लेकिन खेलने की जिम्मेदारी रहेगी कि आइकॉन खिलाड़ी ग्लेन के कंधों पर। ग्लेन को ये अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज ये देखिए जरूर उठाकर खेला है। वहां तो कोई फील्डर मौजूद नहीं है कि फील्डर बन गए दर्शक बन गए दीवाने। अब इसी तरह से अच्छी गेंद थी, अच्छी गेंद को परख कर पढ़कर इस गेंद को पार कर दिया है। जो लॉन्ग ऑन का खिलाड़ी है और मिड विकेट का खिलाड़ी है, डीप मिड विकेट का खिलाड़ी है, उनके बीच में से गेंद ये बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई ये छक्का आया है। जब बहुत ही अच्छी तरह से इस ग्लेन ने इस गेंद को पार कर दिया है और पार करने के बाद कुल मिलाकर रन संख्या 28 रन। अब यहां पर यह तीसरा ओवर प्रगति पर है गेंदबाजी करते हुए। अब ये देखिए तेजी से गेंद विकेट कीपर के दस्तन में, विकेट कीपर यहां पर अच्छा काम निभाते हुए और इसी के साथ अब यहां पर स्कोर रुका है 28 रन। 90 रनों का पीछा करते हुए यह तीसरा ओवर प्रगति पर है। आशुतोष यहां से गेंदबाजी करेंगे। आइकॉन खिलाड़ी के सामने दोनों आइकॉन खिलाड़ी है एक दूसरे के सामने खेलते हुए। लेकिन ये देखिए जरूर हवा में गेंद है लेकिन ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर। ये तो छक्का, दूसरा छक्का आता हुआ। जो गेंद थी इस गेंद को देखा, पूरी तरह से मुड़कर इस गेंद पर बल्ला घुमाया और इस गेंद को पार कर दिया है। इसी छक्के के साथ यहां पर स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 34 रन। अब यहां पर एक गेंदबाज पूरी तरह से मंगे साबित होते हुए 2 गेंदों पर रन खर्च की है 12 रन। और ये 12 रन करने वाला बल्लेबाज आइकॉन बल्लेबाज है, बंबई से खेलते आज लेकिन जयसिंहपुर से खेलते हुए। समय के साथ चलना है, आपको जल्दी भागना है, मिलका भाग। तो इसी तरह से ये अच्छी तो गेंद नहीं कहूंगा, अंपायर का इशारा यहां पर बाइट का आता हुआ। समय के साथ चलना है, सूरज डूबेगा, एक टीम को अपने स्टार्ट डुबाएगा क्योंकि आज का ये बहुत ही बेहतरीन मुकाबला है। और बेहतरीन मुकाबले में जयसिंहपुर और कोल्हापुर, ये दोनों कोल्हापुर की टीमें एक दूसरों के सामने यहां पर जज रही है, जुड़ रही है। बजेगी सिट्टी, बजेगी ताली और इस ताली के साथ यहां पर कौन बनेगा माली, तो इसी तरह से यह सब कुछ पता चल जाएगा। लेकिन गेंदबाजी करते हुए ये गेंदबाज आशुतोष गेंदबाजी करेंगे इस ग्लेन के लिए। ग्लेन ने अब छक्के लगाने के बाद अब यहां पर मैदान में अब ये देखिए कम बैक किया है। जरूर यहां पर अच्छी बल्लेबाजी होती हुई, अच्छी गेंदबाजी होती हुई, क्योंकि दोनों बल्लेबाज भी आइकॉन है और गेंदबाज भी आइकॉन है। कोल्हापुर की तरफ से आशुतोष गेंदबाज यहां पर आइकॉन है, तो यहां पर बल्लेबाज ये ग्लेन भी आइकॉन है जयसिंहपुर की तरफ से। जयसिंहपुर वर्सेस कोल्हापुर की टीम यहां पर बल्लेबाजी, यहां पर जयसिंहपुर। अब ये देखिए अच्छी गेंद थी, समझ में नहीं आई, अच्छी तरह से पढ़ नहीं पाए। ऐसा कहा जाता है अच्छी किताबें और अच्छे इंसान पढ़ने के लिए समय लगता है, तो इसी तरह से अच्छी गेंद को आपको पढ़ना चाहिए। अब यहां पर जयसिंहपुर यहां पर बल्लेबाजी करते हुए, यहां पर बार यहां पर लगातार बदल होते हुए, परिवर्तन होता हुआ। और इस बार अब यहां पर नॉस्ट्रेक इनका खिलाड़ी है अनिकेत ने कुछ कान मंत्र दिया है इस ग्लेन के लिए, अगली गेंद के लिए। अब ये देखिए पूरी कोई तकलीफ है, कोई प्रॉब्लम होने के कारण यहां पर ये रुकते हुए
आपको बैड लाइट का इफेक्ट हो जाएगा, इसलिए आपको समय के साथ चलना है। सूरज भी डूब रहा है और डूबते समय की तरफ और समय की तरफ आपको ध्यान देना चाहिए, क्योंकि समय किसी भी खूबसूरत मोहतरमा के लिए नहीं रुकता है, इसलिए आपको समय के साथ चलना है। समय के साथ चलेंगे तो अच्छी बात जरूर हो सकती है। ये देखिए क्या बात है, जरूर चौके छक्के देखने को मिले और छक्के देखने के बाद देखेंगे तो ये गुडलेन की गेंद थी। अब यहां पर 3 ओवर का खेल से खत्म और 3 ओवर के बाद कुल मिलाकर 90 रनों का पीछा करते हुए 35 रन, यहां से गेंदें 18 शेष है और 18 गेंदें शेष और 18 गेंदों में चला आपण सामना लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करायचा आहे। कोल्हापूरचा संघ अपन क्षेत्ररक्षण लवकरात लवकर पागवायचा है। जरूर यहाँ पर ये देखेंगे हिंदी की मांग आ रही है, इसलिए हिंदी की तरफ चलता हुआ, लेकिन अब यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है, जिनके पास ज्यादा क्षमता है और ज्यादा ताकत भी है, अपने ताकत का ज्यादा उपयोग करते हैं। गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी करने के लिए नहीं गेंदबाज, बॉलर नेम प्लीज। संतोष यहाँ पर गेंदबाजी करेंगे अपने निजी अब ये जरूर यहाँ पर अंपायर का इशारा आता हुआ, 22 का इशारा आता हुआ और इसी 22 के साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 36 रन है। अब यहां पर ग्लेन को मौका मिलता हुआ, ग्लेन स्ट्राइक एंड पर नॉट स्ट्राइक एंड पर अधिकृत है और उनको गेंद डालने की जिम्मेदारी रहेगी गेंदबाज संतोष के कंधों पर, वही संतोष गेंदबाजी करेंगे। अब ये देखिए क्लीन बोल्ड, ओहो तारीफ करनी पड़ेगी इस गेंदबाज की, ग्लेन को वापस भेजा है। इसे कहते हैं, इसीलिए कहते हैं कोल्हापुर का बाइकर मैन ऑफ द सीरीज का मैन है वो गेंदबाज संतोष है। संतोष कसावट के साथ गेंदबाजी करते हैं, नपी तुली गेंदबाजी करते हैं, ये उनका यहाँ पर पूरा अच्छा प्रयास था। इस प्रयास में पूरी तरह से फंसते हुए ये बल्लेबाज ग्लेन की जगह लेने के लिए नए बल्लेबाज मैदान में जाते हुए, बल्लेबाज का नाम लखन जाएंगे, लखन आएंगे। जयसिंहपुर वर्सेस कोल्हापुर का बीच का मैच। अब यहां पर कोल्हापुर ने पहले बल्लेबाजी की और 89 रन इकट्ठे किए, 90 रनों का टारगेट सेट किया है। 90 रनों के लक्ष्य की तरफ जाते समय अब यहां पर 4 ओवर का चौथे ओवर का खेल शुरू है और कुल मिलाकर रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 36 रन। अब यहां पर खेलने की जिम्मेदारी रहेगी अनिकेत के कंधों पर। अब आपको लड़ना है और लड़कर यहां पर ज्यादा कोशिश करनी चाहिए। ऐसा कहा जाता है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तो इसलिए आपको कोशिश करनी चाहिए, प्रयास करनी चाहिए। और लखन अब मैदान में गए, लखन देखते हैं किस तरह की यहां पर बल्लेबाजी करते हैं। ये कोल्हापुर का बाइकर मैन है जो गेंदबाज यहां पर गेंदबाजी करते हैं, जो संतोष है जिन्होंने अभी अभी 1 विकेट चपकाया है। जो विकेट चपकाया वो कौन खिलाड़ी था? मुंबई का खिलाड़ी। अब ये देखिए विकेट कीपर भी कितने चौकन्ने हैं, वो गेंद के ऊपर सिर्फ नजर रखते हैं और आराम से इस गेंद को लपकते हैं, वो भी पूरी तरह से डरते हुए। इतनी तेजी से गेंद ये आती हुई। यह संतोष तेज गेंदबाज है, 15 से 20 कदमों का इस्तेमाल करते हुए, अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए। ये देखिए अच्छी गेंद, ऐसा लग रहा है ये विकेट कीपर नहीं गोलकीपर जैसा काम कर रहे हैं। तो इसी तरह से अच्छा काम करते हुए, जिसे कोल्हापुर का कैप्टन कुल कहते हैं, वो नंदू उल्पे है और विकेट कीपिंग करते हुए कैप्टन कुल है। क्या बात है,
अब यहाँ पर देखेंगे गेंद कब हाथ में आई, कब ऊपर गई, कब फिर हाथ में आई, ये तो मुझे मैं तो सोच में पड़ा था। तो इसी तरह से कैप्टन कुल है, वो कोल्हापुर का धोनी जैसा ये कोल्हापुर का कप्तान है। अब ये देखिए जरूर उठाकर खिला है और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर छक्के के लिए बहुत ही अच्छी तरह से इस गेंद को पार कर दिया है। अब यहां से देखेंगे ये चौथा ओवर खत्म होता हुआ और 4 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 42 रन। अब यहां से 12 गेंदें शेष है और जीतने के लिए 12 गेंदें यहां से शेष है और जीतने के लिए 48 रन की जरूरत है। यहां आवाज में परिवर्तन होगा, मराठी का आवाज आएगा कोल्हापुर से इमरान का। धन्यवाद अमित. विश्वजित युथ फाउंडेशन आयोजित 2021 विश्वजित चषक चालू असलेला आजच्या सत्रातील अखेरचा सामना क्वार्टर फायनल सामना कोल्हापूर स्पोर्ट्स विरुद्ध जयसिंगपूर स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला होता तो जयसिंगपूर स्पोर्ट्स संघाने तर पंधरासाठी आमंत्रित केलं होतं कोल्हापूर स्पोर्ट्स संघाला. उर्वरित 6 षटकामध्ये 89 धावा तर 90 धावांचं उद्दिष्ट ठेवलं ते जयसिंगपूर संघासमोर कोल्हापूर संघाने. पण आता 12 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. पण काय होतंय वैयक्तिक पहिल्या संघासाठी 500 शतक घेऊन भाऊसो कांबळे त्याचा सामना करेल तो अनिकेत. स्लोअर चेंडू उंच फटका मारत प्रयत्न बसतोय स्वतः गोलंदाजी यार्डमध्ये आपलं चेंडू कलेक्ट करतोय भाऊसो. 11 चेंडू 48 धावा. परत एकदा उंच फटका मारत होता यांनी घेतला प्रयत्न बसतोय. सुंदर गोलंदाजी भाऊसो कांबळेची निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 3 गड्याच्या मोबदल्यात 42. 2 चेंडून धाव टाकतोय भाऊसो. पडद्याला तोड दिल तो अनिकेत. लोकल चेंडू सुंदर फटका क्षेत्ररक्षक नितीन माटुंगे पण एक धाव रोखू शकत नाही. एका धावाने संघात असून भरते संघात धावसंख्या होती ती 3 गाड्यांच्या मोबदल्यात 43. स्ट्राईक होतोय लखन. एका षटकार सहाय्याने खेळतोय तो लखन. सामना लवकर घ्यायचा आहे. बॅड लाईटचं अपील चालणार नाही. सुंदर चेंडू सुंदर फटका स्टेट डायबद्दल क्षेत्ररक्षक संतोष एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघातून भरतोय संघात धावसंख्या होती ती 44. 3 बाद 44. 4 चेंडूचा खेळ पूर्ण अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडू मध्ये 46 धावांची गरज. 8 चेंडू आणि 46 धावा. पाहूया सामन्या काय होणार. आणि त्रिफळाची बघत होतोय पंचांचा नो बॉलचा इशारा. फ्री डाय. या स्पर्धेमध्ये ध्रुव गोलंदाजी चालणार नाही. आता या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाही भाऊसो कांबळेला.
दोन ब्रेक होतो फ्री आहे ना फ्रीड चेंडू आहे तर नवीन गोलंदाज कंटिन्यू करतो तो राहुल पवार. 4 चेंडूला खेळ पूर्ण झालाय. अद्यापही 2 चेंडूला खेळ बाकी आहे. राईटमोर पद्धतीचा मारा स्ट्रायकर आपण अनिकेत माने. फ्रीडचा चेंडू टप्पावाल्या नवसू घेणार नीटचा कळत नाही. निर्धावचा चेंडू 1 बाउन्स. आकाचा चेंडू परवा काय होतोय 7 चेंडू आणि 45 धावा. पाहूया सामन्यामध्ये काय होणार. सुंदर चेंडू सुंदर चेंडू चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक पाहूया काय होतोय आणि जे टिपतोय फलंदाज होतोय. चौथा धक्का बसतोय जयसिंगपूर फोर्ट संघाला अनिकेत मानेच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी म्हणाले राहुल पवारांची शतक संपते 5 षटकाच्या अखेरीस 4 गड्याच्या मोबदल्यात. 44 झालं ना आता 45 का 44 45 झालाय. अद्याप 6 चेंडू मध्ये 45 धावांची गरज. 6 चेंडू आणि 45 धावा. हा सामना इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर या संघाला झुकताना 6 चेंडू आणि 45 धावा. तर अनिकेत माने जागा घेत होतो बाहुबली. यानंतर समालोचन करतील अमित आदवडे चिपळूण. थँक्यू इम्रानजी. मात्र उद्याबरोबर पहिला सामना 10 वाजता असेल याची सर्वाधिक नोंद घ्यायची आहे आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या स्पर्धेतला आपण उपांत्य फेरीचा सामना पाहतो. इस्लामपूर विरुद्ध कोल्हापूर. नाणेफेकीचा कौल मात्र जयसिंगपूर विरुद्ध कोल्हापूर असा आपण सामना पहा. विश्वजित युथ फाउंडेशन कवठे महाकाळच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेतला हा महत्त्वपूर्ण आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. मात्र अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे आणि चेंडूला मात्र दिशा जाते. चेंडू मात्र सीमा पार होतो. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं होतं की चेंडू निश्चितपणे आपल्या हातात येईल, मात्र तसं काही होत नाहीये. लखन मात्र या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचा फटका मारतोय. षटकार टोटावतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 51. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज आहे. इथे मात्र जादूची कांडी फिरवावी लागणार आहे. मात्र उद्या बरोबर 10 वाजता पहिला सामना सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. युथ पहा विश्वजित युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या विश्वजित चषकामध्ये आजच्या दिवसाची सांगता होताना आपण पाहतो 4 चेंडू आणि 39 धावांची गरज. लखन मात्र या ठिकाणी फलंदाजी करतोय. इम्रानजी अत्यंत आम्ही आपल्या मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. यानंतरचा पुढचा चेंडू मात्र टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज आशुतोषच्या खांद्यावरती. हे शेवटचं षटक आहे. 6 षटकाचा सामना होता. 90 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या होती ती. अतिशय सुरेख चेंडू आहे. जरूर चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. मात्र पाहायचं आहे फलंदाज बाद धावत येतोय. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने झेल पकडतोय. दरम्यान लखनची खेळी या ठिकाणी संपुष्टात येतोय. लखनच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय आणि जयसिंगपूर हा संघ या ठिकाणी पराभवाच्या छायेत जाताना आपण पाहतोय. ही पराभवाची छाया आहे. मी मगाशी सांगितलं होतं की सूर्याने आपल्या दिवसभराची कामगिरी बजावलेली आहे आणि तो अस्ताच्या दिशेने चालू लागला आहे. अशा पद्धतीने एक जबरदस्त अशा प्रकारचा आपण सामना पाहिला. जबरदस्त अशा प्रकारची या ठिकाणची ही स्पर्धा पाहतो. जबरदस्त अशा प्रकारच्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे ते म्हणजेच विश्वजित युथ फाउंडेशन कवठे महाकाळ यांच्या वतीने विश्वजित चषक 2021 या 21व्या पर्वातल्या दुसऱ्या दिवसाचा आपण या ठिकाणी समाप्तीच्या दिशेने जातोय. इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर या ठिकाणी चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. मात्र हा फलंदाजाला काही कळत नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी झपकन जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू जातो. यष्ट्यांच्या मागे पहा नंदूला आपण पाहतोय. ISK म्हणजेच इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूरचा हा यष्टीरक्षक आहे. यष्ट्यांच्या मागे खूप दुर्बल आहे कारण गोलंदाज जलदगती गोलंदाज आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आहे. फलंदाजाला काही कळत नाहीये. चेंडू मात्र पुन्हा निर्धाव जातोय. धावसंख्या या ठिकाणी कायम आहे. फक्त यातली औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातली.
पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो आशुतोष या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याकरिता. आशुतोष या षटकातला पुढचा चेंडू आहे. त्या चेंडूचा सामना मात्र फलंदाज या ठिकाणी करतोय. मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आहे आणि या ठिकाणी या स्पर्धेतल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजयी ठरतोय तो म्हणजेच इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच